नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अर्थात 9 डिसेंबर रोजी निर्घृणपणे हत्या झाली आणि या हत्येचा आरोप जो आहे तो वाल्मिक कराड याच्यावरती ह्या हत्येचा संशय व्यक्त केला जातोय आणि वाल्मिक कराडशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होती आणि त्याच अनुषंगाने धनंजय मुंडेंनी नुकतीच भगवानगडाचे महंत असणारे नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतलेली होती. त्यानंतर नामदेव शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं होतं आणि आता परत एकदा ओबीसी महासंघानं सुद्धा धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळते आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला चर्चेचा विषय आहे आधी नामदेव शास्त्रींकडून पाठराखण आणि आता थेट ओबीसी महासंघांकडून धनंजय मुंडेंची पाठराखण. आणि या चर्चेमध्ये माझ्यासोबत आहे माझा सहकारी संकेत देशपांडे. संकेत, सातत्याने धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी त्यांच्यावरती दबाव वाढतो आहे. याआधी धनंजय मुंडेंनी भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेतलेली होती. नामदेव शास्त्री महाराजांनी धनंजय मुंडेंची पाठराखण केली आणि आता ओबीसी महासंघानं सुद्धा धनंजय मुंडेंची पाठराखण केल्याचं पाहायला मिळते आहे. काय माहिती आहे? मुळामध्ये राजरत्न जर आपण पाहिलं तर साधारणतः धनंजय मुंडे हे हिवाळी अधिवेशन आणि या सगळ्यानंतर मुख्यमंत्र्यांचा ज्यावेळी नियोजित कार्यक्रम होता बीड जिल्ह्यातला तो सगळा व्हायच्या होतोय आणि त्यानंतर लगेच धनंजय मुंडे जे आहेत ते भगवान गडावर दाखल झाले. भगवान गडावर महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली आणि नामदेव शास्त्रींनी थेटपणे धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं पाहायला मिळालं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडेंना भगवानगडाचा पाठिंबा अशा आशयाचं जे आहे ते साधारणतः आपल्याला पाहायला मिळालं. नामदेव शास्त्रींवर मोठ्या प्रमाणावर टीका झाल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर आता राष्ट्रीय महासंघाचे बबनराव तायवाडे यांनी देखील थेटपणे धनंजय मुंडे यांची पाठराखण केल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. धनंजय मुंडे जर दोषी असतील तर त्यांना फाशीची शिक्षा द्या, मात्र केवळ आरोप होत आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई करणं चुकीचं आहे. आणि हे सगळं विधान करत असताना त्यांनी एक प्रकारे अजित पवारांना देखील सिंचन घोटाळ्या प्रकरणी ज्यावेळी अजित पवार यांनी राजीनामा दिला होता या सगळ्या घटनेची आठवण करून दिलेली आहे. अजित पवारांप्रमाणे धनंजय मुंडेंचंही नुकसान होईल जर केवळ चर्चांवर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली, ते कुठलेही ठोस पुरावे नसताना जर धनंजय मुंडे यांच्यावर कारवाई झाली तर अर्थातच या सगळ्यामुळं अजित पवारांचं ज्याप्रमाणे सिंचन घोटाळ्याचे आरोप झाल्यानंतर नुकसान झालं, अगदी त्याचप्रमाणे धनंजय मुंडे यांचं सुद्धा नुकसान होईल अशी भूमिका राष्ट्रीय ओबीसी महासंघाकडून मांडण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. कुठेतरी ओबीसीचं उभरतं नेतृत्व मागे खेचण्याचा डाव आहे असं सुद्धा बबनराव तायवाडे यांनी आरोप केला. संकेत, मुळामध्ये राज्यातलं जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे यांच्या पाठीशी ओबीसी समाज ठामपणे आहे असं आपल्याला पाहायला मिळत होतं. तुला आठवत असेल तर लक्ष्मण हाके यांनी सुरुवातीला या सगळ्या अनुषंगानं अतिशय ठाम भूमिका जी आहे ती मांडल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर आता राष्ट्रीय महासंघानं धनंजय मुंडे यांना पाठिंबा दिलेला आहे आणि केवळ एक ओबीसीचे वजनदार नेते आहेत म्हणून धनंजय मुंडे यांना मागे खेचलं जात आहे असं देखील बबनराव तायवाडे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळतंय. एका बाजूला आपण पाहिलं तर त्यांनी एक रेफरन्स दिलेला आहे. याआधी जर पाहिलं तर उपमुख्यमंत्री असणारे अजित पवार यांच्यावरती सिंचन घोटाळ्याचे आरोप झालेले होते. अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला, पुढे त्यातून काहीच साध्य झालं नाही, उलट अजित पवारांचं नुकसान झालं असं सुद्धा ते म्हणालेले आहेत. आता धनंजय मुंडेंवरती राजीनाम्याची मागणी होते, त्यांनी राजीनामा दिल्यास त्यांचंही नुकसान होऊ शकतं असं सुद्धा त्यांनी वक्तव्य केलेलं आहे. संकेत, परंतु तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर अजित पवारांनी एक मोठं विधान केलेलं आहे. कालच त्यांनी मोठं विधान केलेलं होतं. माझ्यावरती सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले, मी नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा दिला. आता त्या धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याच्या बाबतचा निर्णय धनंजय मुंडेंनीच घ्यावा. अर्थात त्या बाबतीमध्ये त्यांच्याकडे त्यांच्या विरोधात पुरावे आहेत का या बाबतीमध्ये त्यांनीच निर्णय घ्यावा असं सुद्धा अजित पवार म्हणाल्याचं पाहायला मिळतंय. आतापर्यंत जे आपण पाहत होतो की धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचा चेंडू दादा मुख्यमंत्र्यांकडे मुख्यमंत्री दादांकडे टोलवताना पाहायला मिळत होते, मात्र काल पहिल्यांदा अजित पवारांनी या संदर्भात टीका टिप्पणी करत राजीनाम्याचा चेंडू जो आहे तो थेटपणे धनंजय मुंडे यांच्याकडेच टोलवल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. माझ्यावर ज्यावेळी सिंचन घोटाळ्याचे आरोप झाले त्यावेळी मी स्वतःहून जो आहे तो राजीनामा दिला होता असं अजित पवार म्हटले. त्यामुळे एक प्रकारे आता राजीनाम्याचा जो काही निर्णय घ्यायचा आहे तो धनंजय मुंडेंनी स्वतःच आपल्या राजीनाम्याचा निर्णय घ्यायचा आहे असं अजित पवारांनी यामधून सूचित केल्याचं पाहायला मिळत आहे.
संकेत आपण पाहतो की काही म्हणजे अर्थात 2 दिवसांपूर्वी सुरेश धस यांच्या बाबतीमध्ये एक बातमी आलेली होती. सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची गुप्त भेट घेतली होती आणि या गुप्त भेटीवरून त्यांच्यावरती विरोधकांकडून कडाडून टीका सुद्धा झालेली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी त्यांच्यावरती टीका केली. थेटपणे आपण तृप्ती देसाई असतील, सुषमा अंधारे असतील यांनी सडकून थेटपणे सुरेश धस यांच्यावरती टीका केल्याचं पाहायला मिळालेलं होतं. परंतु ही जी भेट घडवली होती, सूत्रांकडून माहिती आहे, ही जी भेट घडवली होती त्या भेटीमध्ये मध्यस्थी चंद्रशेखर बावनकुळे यांनी केल्याची चर्चा आहे. कुठंतरी संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या नंतर दोन समाजांमध्ये जो तेढ निर्माण होतोय, त्यामुळे कुठेतरी हा तेढ राज्यामध्ये निर्माण होऊ नये त्या अनुषंगानं चंद्रशेखर बावनकुळे यांनी मध्यस्थी करून ह्या दोन नेत्यांची भेट घडून आणल्याची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा आहे. परंतु आता जर आपण पाहिलं ओबीसी महासंघाने जी भूमिका घेतलेली आहे, त्यामुळे कुठेतरी परत एकदा ओबीसी विरुद्ध जे आहे मराठा असा कुठेतरी संघर्ष यामधून दिसतोय असं वाटतंय का तुला? अगदी काहीशी तशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते राजरत्न. पण या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठा, ओबीसी, मराठा, वंजारी असा कुठलाही रंग न देता संतोष देशमुखांना न्याय कसा देता येईल, संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय कसा देता येईल. कारण एका सेवाभावी सरपंचाची, की ज्या सरपंचाला गावाला व्यसनमुक्त करायचं होतं, ज्या गावाला तंटामुक्ती मुक्त करायचं होतं, ज्या गावाला ज्या सरपंचाला आपल्या गावामध्ये सुखसुविधा द्यायच्या होत्या, अशा सेवाभावी सरपंचाचा इतक्या अमानवीय आणि निर्घृण पद्धतीने म्हणजे ते फोटो सुद्धा जर आपण पाहिलं तर थेटपणे आपण दाखवू शकत नाही, इतक्या विदारक आणि वाईट अवस्थेमध्ये त्या सेवाभावी सरपंचांचं अपहरण आणि त्यांचा खून होणं, या सगळ्यानंतर संतोष देशमुख यांच्या परिवाराला कसा न्याय देता येईल या अनुषंगाने सर्वांनी एकत्र येणं महत्वाचं आहे. आपलं राजकारण विसरून एकत्र येणं जे आहे ते महत्वाचं आहे. मराठा, ओबीसी, मराठा, वंजारी अशा कुठल्या वादामध्ये न अडकता एकसंध होऊन एकत्र येऊन जे आहे ते संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय देण्यासाठी एकत्र येण्याची गरज आहे. संकेत, यामध्ये जर आपण पाहिलं, एका बाजूला स्वतः धनंजय देशमुख आहेत, जे की संतोष देशमुख यांचे बंधू आहेत, ते असं म्हणतात की आमच्या गावामध्ये वंजारी विरुद्ध मराठाचा कोणताही वाद नाही. परंतु दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटलांची भूमिका आहे की एका समाज म्हणजे मराठा समाजातील एका कार्यकर्त्यांवरती असले एका सरपंचावरती जो आहे अत्यंत निर्घृणपणे अन्याय झालेला आहे, अशा पद्धतीची विधानं जी सातत्याने मनोज जरांगे पाटील करतात. आणि त्यानंतर अर्थात बबनराव तायवाडे यांची भूमिका आहे. यामुळे कुठेतरी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेमुळे कुठेतरी तायवाडे यांनी कुठेतरी धनंजय मुंडेंची पाठराखण केलेली आहे असं तुला वाटतंय का? अगदी सुरुवातीला राजरत्न जेव्हा मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन पीक अवरला होतं एकदम, आणि जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमकपणे बाजू लावून धरताना पाहायला मिळत होते, किंवा ओबीसीमधूनच मराठा समाजाला आरक्षण दिलं जाईल असं ज्यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणत होते, अगदी त्यावेळी जर आपण पाहिलं तर बबनराव तायवाडे आणि मनोज जरांगे पाटील असा एक संघर्ष जो आहे तो समोर आल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि त्यानंतर आज जर आपण पाहिलं बबनराव तायवाडेंनी घेतलेली भूमिका या सगळ्या दृष्टिकोनातनं जर आपण पाहिलं तर बबनराव तायवाडेंकडून निश्चितच धनंजय मुंडेंची पाठराखण जी आहे तीच होताना पाहायला मिळते. संकेत, एका बाजूला आपण बघतोय की धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्यानं जे सुरुवातीच्या काळ आपण बघितला, जेव्हा संतोष देशमुखांची हत्या झाली त्यानंतर राज्यभर आक्रोश मोर्चे निघाले आणि कुठेतरी वाल्मिक कराडच्या असलेल्या जवळच्या संबंधामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंना हे टार्गेट करण्यात आलेलं होतं. सातत्यानं सुरेश धस धनंजय मुंडेंचं नाव न घेता आकाचा आका असा उल्लेख करत होते. त्यांना प्रसारमाध्यमांनी सुद्धा विचारलं की आकाचा आका कोण, ते म्हणाले की आकाचा आका हे तुम्हीच ठरवा. त्यांनी नाव घेतल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळालं नाही. पुण्यामध्ये झालेल्या आक्रोश जो सभा होती त्या आक्रोश सभेमध्ये, जन आक्रोश मोर्चामध्ये त्यांनी थेटपणे एक डायरीचा उल्लेख केलेला होता की एका मंत्र्याच्या बंगल्यावरती खंडणीची डील झालेली होती असा सुद्धा उल्लेख त्यांनी केलेला होता. सातत्यानं धनंजय मुंडेंना सुरेश धसांनी टार्गेट केलेलं होतं. बीडमधले इतर आमदार असतील किंवा स्वपक्ष स्वतः धनंजय मुंडे यांच्या पक्षातीलच आमदार असतील, त्यांनी सुद्धा धनंजय मुंडेंना टार्गेट केल्याचं पाहायला मिळालं होतं. आणि आता कुठेतरी सुरेश धसांनी घेतलेली गुप्त भेट त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंचा राजीनाम्यासाठी जो त्यांच्यावरती दबाव वाढत होता तो दबाव कुठेतरी कमी झालाय असं वाटतंय का? आणि यानंतर आता परत एकदा ओबीसी महासंघाने घेतलेली भूमिका असेल त्यामुळे कुठेतरी धनंजय मुंडेंचा राजीनाम्यासाठी याआधी जो दबाव वाढत होता तो दबाव कुठेतरी कमी झालाय असं वाटतंय का तुला? धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याचा निर्णय, जसं आपण मग काही वेळापूर्वी बोललो तसं, की आता थेटपणे धनंजय मुंडे यांनीच आपल्या राजीनाम्याच्या अनुषंगानं निर्णय जो आहे तो घ्यायचा आहे. आणि हा निर्णय घेत असताना अजित पवारांनी तर थेटपणे हे स्पष्ट केलेलं आहे की माझ्यावर आरोप झाले, मी राजीनामा दिला होता, आता तुम्ही तुमचा राजीनामा जो आहे तो देण्यासंदर्भातला निर्णय तुम्ही स्वतः घेतला पाहिजे. मुळामध्ये राज्यातलं जर आपण पाहिलं तर सुरेश धसांनी
त्यांची घेतलेली भेट आणि एकदा नव्हे तर दोनदा, म्हणजे सुरेश धस ज्याप्रमाणे म्हणतात तसं आम्ही आमच्या प्रदेशाध्यक्षांना अर्थात चंद्रशेखर बावनकुळेंना भेटायला गेलो. तिथे अचानक धनंजय मुंडे आले. मग मला बावनकुळे साहेबांनी, म्हणजे धस म्हणतात की मला बावनकुळे साहेबांनी विचारलं की काही मिटेल का? मी म्हटलं मिटणार नाही. असं करत मग धनंजय मुंडे तिथून निघून गेले, मी तिथून निघून गेलो आणि नंतरची जी भेट झाली ती रुग्णालयामध्ये झाली. ती मी माणुसकीच्या नात्याने जी आहे ती भेट घेतली, असं देखील सुरेश धस जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळतात. मात्र या सुरेश धसांनी काल 4,500 पानांचं डॉक्युमेंट घेऊन विकासचंद्र रस्तोगी जे आपले कृषी आयुक्त आहेत त्यांना पत्र पाठवलेलं आहे. धनंजय मुंडे कृषी मंत्री असताना 73,000 कोटींचा घोटाळा जो आहे तो झालेला आहे, याची चौकशी लावावी असं सुरेश धस जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळतात. मात्र निश्चितच सुरेश धसांनी घेतलेल्या धनंजय मुंडेंच्या भेटीनंतर आता जी काही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यासाठी उगारलेली तलवार जी धसांनी होती, प्रकाश सोळंकेंनी होती, अंजली दमाने यांनी होती, अशा या सगळ्या मागण्या होत असताना आता ती कुठेतरी बोथड झाली आहे किंवा धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी कुठेतरी थंड पडली आहे असं पाहायला मिळतं. मात्र अंजली दमाने यांनी असं स्पष्टपणे म्हटलंय राज्यातनं की ठीक आहे, आम्हाला सरकार न्याय देत नाहीये किंवा सरकारकडनं आता आमची कोणती अपेक्षाच नाहीये, तर आम्ही कोर्टामध्ये जाऊन कोर्टामधनं या सगळ्या प्रकरणामध्ये न्यायालयीन हस्तक्षेप घडवून धनंजय मुंडेंचा राजीनामा थेट कोर्टाला घेण्याचे निर्देश देऊ, असं देखील अंजली दमाने जे आहेत ते म्हणताना पाहायला मिळतात. संकेत, आपण बघतोय की कुठंतरी यावेळेस धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने आरोप होत होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जो ज्याच्यावरती आरोप आहे त्या वाल्मिक कराडची असलेल्या जवळच्या संबंधामुळे धनंजय मुंडे यांच्यावरती सातत्याने आरोप होत होते. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा, कारण धनंजय मुंडेंनी जर राजीनामा दिला नाही तर त्यांच्या मंत्रिपदाचा इन्फ्लुएन्स जो आहे तो तपासावरती पडेल, अशी टीका त्यांच्यावरती करण्यात येत होती. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर धनंजय मुंडे कुठेतरी बॅकफूटवर गेल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. नुकतंच शिर्डीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं जे नवचैतन्य नवसंकल्प शिबिर जे शिर्डीमध्ये पार पडलं आणि त्या शिबिरामध्ये पहिल्या दिवशी 2 दिवसीय शिबिर होतं. पहिल्या दिवशी धनंजय मुंडे गैरहजर होते आणि दुसऱ्या दिवशीच्या शिबिरामध्ये धनंजय मुंडेंनी एक भाषण केलेलं होतं आणि त्या भाषणामध्ये त्यांनी आजपर्यंत अजित पवारांना कशा पद्धतीनं साथ दिली याचा सगळा पुनरुच्चार केल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं होतं. त्यावेळीची ते नवसंकल्प शिबिरामधलं धनंजय मुंडेंचं भाषण, त्यानंतर त्यांनी घेतलेली नामदेव शास्त्री महाराज यांची भेट आणि आज त्यांना मिळालेला ओबीसी महासंघांकडूनचा पाठिंबा, या सगळ्या अनुषंगाने जर आपण पाहिलं कुठेतरी धनंजय मुंडेंकडून प्रेशर पॉलिटिक्सचा वापर कुठेतरी केला जातोय असं वाटतंय का? निश्चितच राजरत्न, या सगळ्यामध्ये अगोदर नामदेव भगवानगडाचा, की ज्या भगवानगडाला लाखो लोक मानतात, त्या भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री स्थानप यांचा पाठिंबा, त्यानंतर आता ओबीसी महासंघाचा पाठिंबा घेणं, धनंजय मुंडेंच्या अनुषंगाने जर आपण पाहिलं राजा, त्या मयुरी बांगर नावाची एक तरुणी जी आहे ती, तुला आठवत असेल ज्यावेळी वाल्मिक कराडवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत असं म्हणत ही मुलगी जी आहे ती आंदोलनाला उपोषणाला देखील बसली होती. वाल्मिक कराडची पाठराखण ज्यावेळी ही मयुरी बांगर नावाची मुलगी करत होती त्यावेळी धनंजय मुंडेंच्या अनुषंगाने देखील जर आपण पाहिलं तर कसे खोटे आरोप होत आहेत हे देखील तिने सांगितल्याचं पाहायला मिळालं. बीडमध्ये, मला वाटतं परळीमध्येच ते उपोषण जे आहे ते झाल्याचं पाहायला मिळालं होतं. निश्चितच धनंजय मुंडेंकडून आता जर या सगळ्यामध्ये जर आपण पाहिलं तर प्रेशर पॉलिटिक्सचा वापर केला जातोय हे थेटपणे दिसतंय. कारण अगदी नामदेव शास्त्री महाराजांची भेट घेणं किंवा आता ओबीसी महासंघाचा पाठिंबा घेणं आणि राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भूमनराव तायवाडेंनी थेटपणे धनंजय मुंडे वजनदार नेते आहेत त्यामुळं त्यांच्यावर कुठले आरोप होत नाही तोवर कारवाई करू नका असं म्हणणं, निश्चितच हे सगळं प्रेशर पॉलिटिक्स असल्याचंच पाहायला मिळतंय. नक्कीच संकेत, या प्रकरणामध्ये पुढे काय होतं, धनंजय मुंडेंचा राजीनामा होतो की धनंजय मुंडेंना अजित पवार त्यांची पाठराखण करतात, हे पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे. आणि प्रत्येक घटनेची अपडेट आम्ही टॉप न्यूज मराठीच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचवणारच आहोत. यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी, आपला महाराष्ट्र, आपली बातमी.